नालासोपारात SIRला जो मिळालेला अल्प प्रतिसाद जर पाहिला तर केवळ फक्त 53 ते 54% इतकं जे SIRमध्ये मतदान नोंदवण्यात आलेलं आहे। यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे। 50% मतदान नोंदवल्यानंतर उर्वरित 50% मतदान हे बोगस आहे का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। वसई विरारच्या महापौरांनी सांगितलं होतं की कदाचित ही मतं बोगस असावी आणि याबाबत त्यांनी तक्रार देखील केली होती। यावर राजन नाईक जे नालासोपाराचे आमदार आहेत त्यांनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं आणि तेवढ्याच प्रत्युत्तर जे आज महापौरांनी दिलेलं आहे। महापौरांनी सांगितलेलं आहे की ही बोगस नावं होती म्हणून आमचे 71 नगरसेवक आले, जर ही नावं नसती तर कदाचित आमचे 115 नगरसेवक आले। त्यामुळे आता भाजप आणि बहुजन विकास आघाडी या दोघांमध्ये कमालीची जुंपलेली आहे। नालासोपारात एवढ्या प्रमाणात SIR झाल्यानंतर दोन्ही नेत्यांचं नेमकं म्हणणं आहे काय आपण ऐकूयात। ठीक आहे, आनंदाचा विषय आहे। बहुजनने सांगितलं, आपणच सांगितल्याप्रमाणे की भाजप बोगस मतावर निवडून आली। मग महापालिकेत 70 नगरसेवक काय बोगस मतावर निवडून आलेत का हे त्यांना विचारा ना। बोगस मतावर महापालिकेत 70 मतदार निवडून आलेत का? 70 जे नगरसेवक आले आहेत ते, आणि ह्या अगोदर 2009, 2014, 2019 मध्ये ह्याच बोगस मतावर आपण निवडून आलेत का असं त्यांनी स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे। साधी गोष्ट आहे की आम्ही ठोकून सांगितलेलं का 100% आमची सत्ता येईल, असं सगळेचे 100% उमेदवार निवडून येतील। परंतु या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी देखील आम्ही 43,000च्या वरती बोगस मतदार असल्याबद्दलची तक्रार दाखल केली होती आणि हे बोगस मतदार होते म्हणून आमचे 71च उमेदवार निवडून आले, नाही तर आमचे 100% निवडून आले असते। आणि ह्यांना जी मतं पडलेली आहेत ती चुकीची मतं पडल्यात असं आमचं म्हणणं आहे। का जिकडे 1 to 1 फाईट झाली तिकडे नोटाला 1,500-2 हजार मतं पडलेली आहेत आणि तिकडे तिसरा उमेदवार आला, तिकडे त्या उमेदवाराला 2,500, 2,000, 3,000 मतं आली। ती आली कुठून? अननोन उमेदवाराला पण, आणि बोगस मतदार पण आहेत असं माझं ठाम मत आहे। नाहीतर जर ते बोगस मतदार नसते तर 100% हे आमचे युतीचे महाआघाडीचे आमचे उमेदवार निवडून आले असते।